आयला काय रात्री कटकट आहे, कुणाचा फोन आहे काय माहिती. आईला तात्याचा फोन एवढ्या रात्री. 12:30 वाजले. एवढ्या रात्री यावा का त्रास निखिलला? नको जाऊ दे. आईला उचलायच्या आधीच कट झालं, चुकून लागला असेल मला वाटतंय. जाऊ दे, झोपतो. हो तात्या, काय काय स्ट्रेस करते हो? लवकर हलवलं पाहिजे ना दवाखान्यात, काहीतरी करावं. बरोबर, करतो काहीतरी. हॅलो हॅलो तात्या, बोला की. हॅलो निखिल. तात्या, तुमचा आवाज राहिला सगळा काय येतो, काय झालं? निखिल मित्र, जिबरी येतच नाही ना, पण सांगितल्याशिवाय पर्याय नाही. अडचणच तेवढी आली बघ. अहो तात्या, असं कसं? तुम्ही माझ्या जीवाचे मित्र, सांगा की राव. अरे निखिल, तुला तर माहिती आहे ना, ताई बाळापणाला आली नव्ह का, तिचं पोट लई दुखायला लागले आणि दवाखान्यात न्यायचे आणि माझ्याकडे तर काही पैसे नाही गड्या. आणि तुला एक माहिती आहे का रे, पुण्यात या आईला ऍडमिट करताना डॉक्टरांनी पैसे मागितलं. पैसे नव्हतं तर त्या आईचा जीव गेला रे. ते ऐकले नाही नाही ते मनात येतं रे, थोडी पैशाची गरज होईल का रे बाळा. अहो तात्या, तुम्ही पण मला निम्म्या रात्री किती वेळा मदत केली हो. तात्या, ती तुमची मुलगीच नाही, माझी बहीण पण आहे. तुम्ही एक काम करा, लवकर दवाखान्यात पोहोचा, तुमच्या आधी मी तिथं पोहोचतोच. हाय बघ लगेच निघतो आता. देवच पावणार, मित्राच्या रूपात देवच धावून आला.